दक्षिण कोरियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे। दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं आहे। या अपघातात आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून जाताना हा अपघात झालाय। रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवर उतरलं। हे विमान जेजू एअरवेजचं होतं। विमानात 175 प्रवासी आणि 6 फ्लाईट अटेंडंट होते। हे विमान थायलंडहून परतत होतं। दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झालाय। हे विमान जेजू एअरवेजचं होतं। विमानात 175 प्रवासी आणि 6 फ्लाईट अटेंडंट होते। हे विमान थायलंडहून परतत होतं। रिपोर्टनुसार 2 लोक वगळता सगळ्यांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे। 2 जणांना यात वाचवण्यात यश आल्याचं समोर येत आहे। बँकॉकहून उड्डाण घेतलेलं हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 नैऋत्य किनारी विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात धावपट्टीवरून घसरलं आणि कुंपणाला जाऊन आदळलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सोशल मीडियावर शेअर केलेले छायाचित्र आणि व्हिडिओमध्ये विमानाला आग लागल्याने धूर आणि ज्वाला विमानाच्या काही भागांमध्ये पसरत असल्याचं दिसून येत आहे।